स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। तासगावातील एरळा नदीच्या पुरात मेंढपाळ आणि 5 मेंढ्या वाहून जाण्याचा थरार। तासगाव तालुक्यातील तुर्ची गावाला जोडणाऱ्या पुलावर सोमवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास थरारक प्रसंग घडला। एरळा नदीला आलेल्या पुरामध्ये एक मेंढपाळ आणि त्याच्या 5 मेंढ्या वाहून गेल्या। मात्र उपस्थित ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत वेळेवर पाण्यात उड्या मारत सर्वांना सुखरूप वाचवलं। मिळालेल्या माहितीनुसार आटपाडी तालुक्यातील काही मेंढपाळ गेले काही महिने तासगाव तालुक्यात मेंढ्या चरण्यासाठी फिरत होते। सोमवारी सायंकाळी ते पलूसकडून तासगावच्या दिशेने जात असताना तांदळे वस्ती जवळील एरळा नदीवरील पुलावरून जात होते। त्यावेळी नदीला पूर आल्यामुळे पुलावर गुडघाभर पाणी वाहत होतं। मेंढपाळाने मेंढ्यांसह पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पुलावर निम्म अंतर पार करताच पाण्याचा प्रवाह अधिकच वेगवान झाला आणि काही मेंढ्या पाण्यात पडल्या। त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात मेंढपाळही पाण्याच्या प्रवाहात गेला। अचानक घडलेल्या या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली। मेंढपाळाचा आरडाओरडा ऐकून जवळच उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत पाण्यात उड्या घेतल्या आणि धाडसाने मेंढ्यांसह मेंढपाळालाही सुरक्षितपणे काठावर आणलं। गावकऱ्यांनी दाखवलेली धैर्य आणि तत्परता नसती तर ही घटना जीवघेणी ठरली असती, असं बोललं जातंय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेनं नदीपात्रात अचानक वाढणाऱ्या पाण्याचा धोका अधोरेखित केला आहे।